लहान मुलांसाठी पौष्टिक अशी डाळ खिचडी। आज मी तुमच्यासाठी लहान मुलांच्या डब्यासाठी आणि जेवणासाठी एक अतिशय पौष्टिक, मऊ आणि चविष्ट डाळ खिचडी घेऊन आली आहे। ही खिचडी बनवायला खूप सोपी आहे आणि मुलांना खूप आवडते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर फ्रेंड्स, सर्वात अगोदर मी इथे 1 वाटी तांदूळ घेतले आहे आणि हे तांदूळ कोलम आहेत आणि अर्धी वाटी मूग डाळ आणि अर्धी वाटी तूर डाळ घेतली आहे। तर हे तिन्ही डाळी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता मिक्स करून झाल्याच्या नंतर त्यामध्ये पाणी टाकून तांदूळ स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे। 2 ते 3 वेळेस तांदूळ स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या कुकिंग विथ दीपाली या चॅनलमध्ये। तर मंडळी, आज मी लहान मुलांसाठी एक अतिशय पौष्टिक, मऊ आणि चविष्ट अशी डाळ खिचडी बनवणार आहे। ही खिचडी इतकी स्वादिष्ट लागते की मुलं अगदी आवडीने खाऊन संपवतात। लहान मुलांच्या डब्यासाठी, नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे। आता मी 2 ते 3 वेळेस स्वच्छ असे तांदूळ धुवून घेतले आणि त्यानंतर मी इथे थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि 2 ते 3 हिरवी मिरची घेतली आहे। लहान मुलांसाठी हिरवी मिरची हे वयानुसार कमी जास्त घ्यायची आहे। समजा तुमचं मूल 1 ते 2 वर्षाचं असेल त्यासाठी एकच मिरची घ्यायची आहे आणि 2 ते 5 वयाचं असेल तर 2 मिरची घ्यायचं आहे आणि 5 ते 10 वर्षाचं असेल तर 3 मिरची घ्यायची आहे। तर अशा प्रकारे मी मिरची कट करून घेतली आणि आता मी इथे कुकर ठेवून घेतले आहे। आता कुकर ठेवून घेतल्याच्या नंतर ह्यामध्ये 1 ते 2 पळी असं तेल टाकून घ्यायचं आहे। तेल थोडंसं गरम झाल्याच्या नंतर पाव चमचा इथे मी मोहरी टाकून घेतली आहे। मोहरी तडतडल्याच्या नंतर इथे मी आता जिरं टाकून घेत आहे। जिरे थोडेसे लाल झाल्याच्या नंतर त्यामध्ये हिरवी मिरची कट केलेली टाकून घ्यायची आहे। हिरवी मिरची थोडीशी तळून झाल्याच्या नंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर लगेच कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि आता हे तेलामध्ये थोडंसं परतवल्याच्या नंतर त्यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे। हळद टाकून गेल्याच्या नंतर ते थोडंसं तेलामध्ये असं परतून घ्यायचं आहे। परतून झाल्याच्या नंतर जेवढी आपण वाटी तांदूळ आणि डाळ घेतली होती त्याचे 4 पट पाणी टाकायचं आहे। तर मी इथे अशा प्रकारे पाणी टाकून घेत आहे। तर फ्रेंड्स, मूग डाळ खिचडी बनवण्यासाठी पाणी थोडंसं जास्तच लागतं आणि तुम्ही थोडंसं मापाच्या थोडं जास्त जरी टाकलं तरी चालते, जेणेकरून खिचडी छान अशी पातळ आणि थोडीशी घट्ट अशी होते, जेणेकरून लहान मुले खूप आवडीने खातात। चिकट आणि असं पातळ थोडीशी खिचडी राहिली म्हणजे लहान मुले कंटाळा न करता खूप आवडीने खातात। तर अशा प्रकारे मी आता इथे धुतलेले तांदूळ आणि डाळ टाकून घेत आहे। तर मी इथे 4 ते 5 पट असं पाणी टाकून घेतले आहे। आता अशा प्रकारे तांदूळ टाकल्याच्या नंतर थोडंसं पाणी ढवळून घ्यायचं आहे। आता मी त्यामध्ये वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे। कोथिंबीर टाकून घेतल्याच्या नंतर परत एकदा मी ढवळून घेतले आणि फ्रेंड्स, तुम्हाला जर मीठ कमी वाटत असेल तर आत्ताच टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तर फ्रेंड्स, थोडंसं आपण पाणी जास्त टाकल्यामुळे थोडंफार पाणी वर जातं तर काही हरकत नाही। शाळेतल्या भातासारखी चिकट आणि मस्त अशी होते, तुम्ही इथे बघू शकता। अशी लहान मुलांना खायला खूप पौष्टिक अशी असते फ्रेंड्स। तर इथे तुम्ही बघू शकता, खूप पातळ आणि छान कलर आपल्या शाळेतला भात जसा असतो ना तसा होतो। तर हे जे लहान मुलं 1 ते 2 वर्षांसाठी मुलांसाठी हे खूप छान अशी पौष्टिक अशी खिचडी असते। तर अशी तुम्ही नक्कीच बनवा। तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली खिचडी बनवून तयार झालेली आहे आणि ही खिचडी माझ्या मुलीला खूप जास्त आवडती आणि मी 1-2 दिवसामधून ही नक्कीच करते। आणि तुमचं मूल जर 2-1 वर्षाचं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही रोज ही खिचडी बनवायची आहे। तर फ्रेंड्स, इथे कलर थोडासा तुम्हाला फिक्का दिसत असेल कारण त्यावरती खूप जास्त ऊन पडत आहे, त्यामुळे कलर एकदम चेंज दिसत आहे। तर
तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली लहान मुलांसाठीची पौष्टिक आणि स्वादिष्ट डाळ खिचडी आता तयार झालेली आहे. बघा, खिचडी किती मऊ, छान आणि आकर्षित दिसत आहे. ही खिचडी लहान मुलांसाठी खूपच पौष्टिक आहे, कारण यात डाळ तांदूळ भरपूर प्रमाणात आहे. तुम्ही ही खिचडी मुलांच्या टिफिनसाठी, दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठीही बनवू शकता. वरून थोडंसं तूप घातलं तर तिची चव आणखीन छानच लागते आणि मुलं आवडीने खातात. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या मुलांना ही खिचडी कशी वाटली तेही मला कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत शेअर करा. आणि असेच सोप्या, स्वादिष्ट आणि पौष्टिक रेसिपींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि छान रेसिपीसोबत. तोपर्यंत आनंदी राहा, स्वस्थ राहा आणि मस्त राहा.